जय महाराष्ट्र मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचे म्हणजेच 19व्या हप्त्याचे संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याच्या तारखेसंदर्भातील मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली होती। हप्ता कधी वितरित होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात होती। बजेटपूर्वी हप्ता वितरित केला जाणार की बजेटच्या नंतर हप्ता वितरित केला जाणार याच्याबद्दल मोठ्या प्रकारच्या शक्यता लढवल्या जात होत्या आणि याच संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून या 19व्या हप्त्याच्या तारखेच्या संदर्भातील घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 24 फेब्रुवारी हा दिवस पीएम किसान सन्मान निधी दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती। साधारणपणे याच दिवशी या योजनेच्या मार्गदर्शक सूचना देखील बदलल्या जाऊ शकतील, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि मित्रांनो, अखेर याच दिवशी आता या योजनेचा पुढील हप्ता अर्थात 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, 2-3 दिवसांवरती आता बजेट येऊन ठेपलेलं आहे। या बजेटसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जी एक डिमांड करण्यात आली आहे त्या डिमांडमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही दिला जाणारा हप्ता आहे, जे काही दिलं जाणारं मानधन आहे, ह्यांचे वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील जे काही अपडेट असतील ते आपल्याला मिळतीलच, परंतु आता तुर्तास तरी हा येणारा हप्ता ज्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते तो मात्र 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे। भागलपूर, बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याच कार्यक्रमाच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।